स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी। होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल। 3 चोरटे जेरबंद करून 61,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेले 2 मोटरसायकल हस्तगत। दिनांक 4/7/2025 रोजी दुपारच्या सुमारास यातील फिर्यादी सिद्धेश्वर कारखानजवळ होडगी गावाकडे जाण्यासाठी चालत जात असताना त्यावेळी रस्त्याने मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका इसमानं फिर्यादी सोडतो चला असं म्हटल्यानं फिर्यादी त्याच्या मोटरसायकलवर बसल्यानंतर होडगी येथे सोडण्यास सांगितलं। तेव्हा दुसऱ्या एका मोटरसायकलवरील दोघे असे तिघांनी मिळून फिर्यादीस होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे तलावाजवळील शेतात नेऊन तिघांनी मिळून यातील फिर्यादी शिवेगाळ करून त्याच्या अंगावरील कपडे उतरवून बेल्ट व काठीने मारहाण करून रोख रक्कम, गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक, स्मार्टवॉच, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 29,600 व मोबाईल फोन पे नंबर घेऊन त्यावरून 7,900 असा एकूण 37,300 जबरीने काढून घेतले। याबाबत हेमाराम केहराराम जाट वय 18 राहणार सायंटा तालुका बाडमेर राज्य राजस्थान यांनी फिर्याद दिल्यानं वळसंग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 324/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(7)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांच्या पथकास गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन रवाना केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांच्या पथकातील पोलीस अंमलदार धनराज गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली। सदरचा गुन्हा हा मौजे होडगी तालुका दक्षिण सोलापूर येथील राहणारा रावण गायकवाड, विकी गायकवाड राहणार सेटलमेंट कॉलनी सोलापूर व त्यांचा आणखीन एक साथीदार असे तिघांनी मिळून केला। आता ते तिघेजण हे जुना पुणा नाक्याजवळील स्मशानभूमीजवळ थांबलेले असून ते सोलापूर बाहेर निघून जाण्याच्या तयारीत असल्याबाबत माहिती मिळाली। तेव्हा तात्काळ तिथे जाऊन ते तिघांना ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे विकी दशरथ गायकवाड, सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर, विनोद उर्फ रावण शिवरप्पा गायकवाड राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर, जगदीश उर्फ राजू खाजप्पा संगठे राहणार लहान इरण्णा वस्ती सोलापूर असल्याचं सांगितलं। त्यांच्याकडे वळसंग पोलीस ठाणेकडील जबरी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी तिघांनी सदरचा गुन्हा केल्याचं मान्य करून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्यांपैकी रोख रक्कम, गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक, मोबाईल फोन, स्मार्टवॉच व गुन्ह्यात वापरलेले 2 मोटरसायकलींसह असा एकूण 61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेली गुन्हेगारी टोळी ही सराईत जबरी चोरी करणारी टोळी आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिसांची पथके या टोळीच्या मागावर होती। या टोळीचा प्रमुख आरोपी नामे विकी दशरथ गायकवाड वय 23 राहणार सेटलमेंट कॉलनी सोलापूर याच्यावर सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती। सदर टोळी सराईत टोळी असून गुन्हा करतेवेळी रस्त्याने जाणाऱ्या इसमांना लिफ्ट देऊन त्यांना एकांतात मारहाण करून त्यांच्याकडील पैसे, सोने इत्यादी सहित जबरीने काढून घेत असेल। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विलास यमावार, अक्कलकोट उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप, श्री अनिल सनगल्ले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागनाथ खुने, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, ख्वाजा मुजावर, मल्लप्पा सुरवसे, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, पोलीस हवालदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, दरेप्पा होनमुरे, प्रसाद मांढरे, महिला अंमलदार सुनंदा झळके, समीर शेख यांनी बजावले। सदर गुन्ह्याच्या पुढील तपास वळसंग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पदाधिकारी करतात।